जुन्या याच्यामध्ये आजार म्हणजे आपल्याला खूप त्रास वाटायचा, पैशाचे बरेच प्रॉब्लेम होते, आशा आहे. परंतु आपल्या सरकारने आपल्याला याबद्दल गेल्या 2 वर्षापासून चांगली भूमिका घेऊन सर्वांसाठी आरोग्य या कल्पनेअंतर्गत आपल्याला जवळजवळ सध्या 5 लाखाचा विमा मान्य केलेला आहे. हा 5 लाखाचा विमा असं जर व्यवस्थित राहील तर पुढे 10 लाखाचा विमा करण्याचं त्यांनी आपल्याला नियोजन दिलेलं आहे. परंतु सध्या स्थितीमध्ये 5 लाखाचा विमा अशा स्वरूपात आहे की तुम्ही आता कुठल्याही दवाखान्यात गेले, पहिले 4-5 दवाखाने होते औरंगाबादमध्ये, परंतु आता ॲक्युरेटेड हॉस्पिटल बरेचसे केलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही दवाखान्यामध्ये कुठलाही छोटा मोठा जरी आजार असेल, मोठ्या आजार असेल तर प्रकर्षण आहेच. हार्टचं ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, पॅनक्रियाचं ऑपरेशन आहे, लिव्हरचं, असं 12 भानगडी याच्यासाठी ते आहेत. परंतु सर्वसाधारण आजारासाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. तर माझे सर्वांना अशी विनंती आहे की आपण आयुष्यमान भारतचे कार्ड जे आहे, गोल्डन कार्ड घ्यावे आणि त्यामुळे सर्वांना कुटुंबातील ज्याच्याकडं मोबाईल आहे त्या मोबाईल लिंक झालेला असेल, आधार कार्ड लिंक असेल तर एका मोबाईलवर आपल्या फॅमिलीचे घरातील सर्व कुटुंबाचे मागे आपण तुमच्यावर कॅम्प घेतला, प्रतिसाद चांगला लागला. परंतु उर्वरितमध्ये ते सर्वांनी पाडून घ्यावे अशासाठी आपलं ग्रामीण कशासाठी धर्मा साहेब यांचं मार्फत वैद्यकीय अधिकारी